नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टॉकच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण अदानी समूहाचं एक अनालिसिस करणार आहोत. टेक्निकल अनालिसिस दृष्टिकोनातून सध्या अदानी समूहाच्या शेअरची काय स्थिती आहे आणि ज्यावेळेस जानेवारी 2023 मध्ये अदानी संदर्भातल्या ज्या काही निगेटिव्ह न्यूज आल्या होत्या त्यानंतर काय फॉल झालेला आहे आणि कुठला स्टॉक किती % खाली पडला होता आणि त्याच्यानंतर आता सध्या रिकव्हरी काय झालेली आहे आणि सध्या काही गुंतवणूक करण्याची कुठली संधी पर्टिक्युलरली अदानीच्या शेअर्समध्ये आहे का, हे आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण अदानी एंटरप्राइजेसचं अनालिसिस करूया. आता या ठिकाणी जर का तुम्ही अदानी एंटरप्राइजेसचा जर का चार्ट नीट पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की अदानी एंटरप्राइजेसनी 21 डिसेंबर 2022 ला एक लाईफ टाईम हाय केलेला होता. त्याच्यानंतर हा डेली स्ट्रक्चर जे आहे, हा डेली चार्ट स्ट्रक्चर जे आहे हे या ठिकाणी वीक झालेलं दिसतंय. त्यानंतर एक लोअर हाईज आणि लोअर लो स्ट्रक्चर आपल्याला फॉर्म होताना दिसतं. त्यानंतर या लोअर लोज आणि लोअर हायच्या स्ट्रक्चरला एक बूस्टर डोस देण्याचं काम त्या निगेटिव्ह न्यूजमुळे मिळालेलं होतं. त्यानंतर जर का आपण या लाईफ टाईम हाय पासून या फॉल नंतर आलेला आपण जर का लो पाहिला तर जवळपास 75% डाऊनसाइड मुवमेंट आपल्याला अदानी एंटरप्राइजेसमध्ये आलेला दिसतो आहे. या ठिकाणी जर का आपण मेजरमेंट टूलने पाहिलं तर या ठिकाणी 75% या ठिकाणी डाऊनफॉल आपल्याला आलेला दिसतोय क्लिअर कट. परंतु त्यानंतर जर का आपण पाहिलं या जर का लो पासून जर का आपण करंट स्थिती जर का पाहिली तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की जवळपास या ठिकाणी 140 ते 150% रिकव्हरी या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे जो लो बनलेला होता त्या पॉइंट पासून आतापर्यंत 140% याच पर्टिक्युलर स्टॉकनी अपसाइड मोमेंटम दिलेला आहे. हा त्याचा अर्थ आहे. आता या ठिकाणी मित्रांनो, जर का तुम्ही मला हा प्रश्न विचारला की या पर्टिक्युलर शेअरमध्ये आता गुंतवणूक करण्याची स्थिती आहे का, तर मी या ठिकाणी फ्रँकली सांगेन तुम्हाला की सध्याचं जे स्ट्रक्चर आहे हे हायर हाईज हायर लोचं स्ट्रक्चर दिसतंय रिसेंटली मागच्या काही 5-6 महिन्यांमधलं जर का पाहिलं तर. परंतु जोपर्यंत अनलेस अँड अंटिल हा जो काही मेजर ब्रेकडाऊन झालेला होता त्या लेवलच्या वरती हा शेअर येणार नाही तोपर्यंत आपण या अशा पद्धतीच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणं हे चुकीचं असतं. आता या ठिकाणी जर का आपण नीट पाहिलं तर हे हायर हाईज आणि हायर लोचं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी बनताना दिसेल. त्याचसोबत या ठिकाणी आपल्याला एक फ्लॅग फॉर्मेशन देखील होताना दिसेल. जर का प्राइस ऍक्शनच्या दृष्टिकोनात जर का पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला फ्लॅग फॉर्मेशन होताना देखील दिसेल. आता या ठिकाणी आपण हा पोल कन्सिडर करू शकतो किंवा या पूर्ण ओव्हरऑल कन्सॉलिडेशनला आपण अशा पद्धतीने या ठिकाणी मार्किंग करून देखील घेऊ शकतो. आता जर का या कन्सॉलिडेशनला वरच्या साईडला जर का ब्रेकआउट आला तर या ठिकाणी आपल्याला बाईंगच्या संधी निर्माण होऊ शकतात. आणि गुंतवणुकीच्या दृष्टिकोनात जर का पर्टिक्युलर या शेअरला पाहायचं असेल तर हा जो ब्रेकडाऊन ज्या पॉईंटला आलेला होता त्या पॉईंटच्या वरती जोपर्यंत हा पर्टिक्युलर काउंटर येणार नाही तोपर्यंत कुठल्या आपल्या या ठिकाणी गुंतवणुकीचं मी या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पॉझिटिव्ह सिग्नल या ठिकाणी देणार नाहीये. कारण की जोपर्यंत आपण निफ्टीच्या केसमध्ये पण पाहिलं होतं, निफ्टीमध्ये जो कोविडचा फॉल आलेला होता त्या कोविडच्या फॉलच्या वरती ज्यावेळेस निफ्टी आला त्या पॉईंटपासून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अपसाइड मोमेंटम निफ्टीमध्ये दिसलेला आहे. सेम तशाच पद्धतीनं आपण तेच जर का लॉजिक या ठिकाणी अप्लाय करायचं म्हटलं, जो मेजर ब्रेकडाऊन आलेला आहे त्या ब्रेकडाऊन लेवलच्या वरती वीकली क्लोजिंग जोपर्यंत आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत आपण या अदानी समूहाच्या कुठल्याही शेअरमध्ये गुंतवणूक करणं चुकीचे ठरेल. तर आता हा अदानी एंटरप्राइजेसचा या ठिकाणी सर्वप्रथम चार्ट बघितला. पुढचा आपण बघूया अदानी समूहामधलाच आहे, तो आहे एसीसी. आता एसीसी मध्ये देखील अदानीने स्टेक घेतलाय त्यामुळे आता एसीसीला देखील आपण अदानी समूहामध्येच आपण कन्सिडर करू शकतो. तर ओव्हरऑल एसीसी स्ट्रक्चर जरी आपण पाहिलं एसीसीचं तरी देखील या ठिकाणी तुम्हाला एक डाऊनसाइड स्ट्रक्चर दिसेल. सेम अदानी एंटरप्राइजेस सारखंच स्ट्रक्चर या ठिकाणी दिसेल. परंतु जर का आपण ओव्हरऑल लाईफ टाईम जर का चार्ट बघितला एसीसीचा तर जो काही रिसेंट लाईफ टाईम हाय होता त्या पॉईंटपासून जर का या निगेटिव्ह न्यूज पर्यंत जर का पाहिलं तर तितका असा विशेष आपल्याला या ठिकाणी फॉल दिसणार नाहीये. कारण की रिसेंटली एसीसीला अदानीने अक्वायर केलेला आहे. परंतु सध्या जरी का परिस्थिती पाहिली तर एसीसी मध्ये देखील या ठिकाणी फार काही अगदी असं इंटरेस्टिंग चार्ट स्ट्रक्चर काही या ठिकाणी दिसत नाहीये. जोपर्यंत आपल्याला या वरच्या लेवल साधारणपणे 2400-2500च्या लेवलच्या वरती एखादं कुठले प्रॉपर आपल्याला पॅटर्न्स दिसणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी गुंतवणुकीचे डिसिजन घेणं चुकीचं वाटतं आहे. त्यानंतर दुसरा एक शेअर आहे तो आहे अदानी
ग्रीन एनर्जी. आता अदानी ग्रीन एनर्जीची पण तशीच परिस्थिती आहे, जसं आपल्याला अदानी एंटरप्राइजेसमध्ये दिसलं होतं, एसएससी मध्ये दिसलं होतं, तशाच पद्धतीची परिस्थिती अदानी ग्रीन एनर्जी या शेअरमध्ये आहे. तर यामध्ये देखील कुठलं गुंतवणुकीचं या ठिकाणी मला काही कुठलं स्ट्रक्चर या ठिकाणी दिसत नाही किंवा कुठलं असं अपिलिंग स्ट्रक्चर मला काही वाटत नाहीये. त्यानंतर पुढचा शेअर आहे अदानी पोर्टचा. आता जर का अदानी पोर्ट जर का आपण हा ग्राफ बघितला तर हा त्यातल्या त्यात थोडासा आपल्याला इंटरेस्टिंग वाटेल, कारण की जो मेजर ब्रेकडाऊन जो झालेला होता त्या लेवलच्या वरती अदानी पोर्टनी सध्या मुवमेंट दिलेला आहे आणि सध्या जर का भाव बघितला तर सध्या त्या लेवलच्या वरतीच तो भाव चाललेला आहे. जो मेजर ब्रेकडाऊन जो झाला होता तो साधारणपणे 750 रुपयाच्या आसपास तो मेजर ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात झालेली होती आणि सध्या तो 800 प्लस चाललेला आहे, 800 रुपयाच्या वरती चाललेला आहे. तर या पर्टिक्युलर अदानी पोर्ट्स मध्ये तुम्ही गुंतवणुकीसाठी एक पॉझिटिव्हली विचार करू शकता. आता या ठिकाणी जर का आपण एक ट्रेंडलाईन जर का ड्रॉ केली तर तुम्हाला अशा पद्धतीची या ठिकाणी एक ट्रेंडलाईन तुम्हाला स्ट्रक्चर या ठिकाणी दिसेल. तर या ट्रेंडलाईनच्या ब्रेकआउटवरती तुम्ही इथं बाईंगचे डिसिजन्स घेऊ शकता आणि त्याचा जो मेजर जो ब्रेकआउट येईल, जो त्यानंतर एक लाईफ टाईम हाय वरती जाईल, एक ओपन स्काय टेरिटरी ज्याला असं म्हणतात टेक्निकल अनालिसिसमध्ये, तर तो अराउंड 980च्या वरती गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी पॉझिटिव्ह मोमेंटम येताना दिसू शकतो. या ठिकाणी 200 दिवसांचं मुव्हिंग ॲव्हरेज, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज देखील लावणं फार गरजेचं आहे. आता ऑब्व्हियसली सध्या अदानी पोर्टच्या बाबतीमध्ये आपण जर का इथं 200 EMA जर का लावला तर तो 200 EMAच्या वरतीच असणार आहे. तरी देखील आपण या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये लावून पाहूया. या ठिकाणी आपण 200 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज लावून पाहूया. तर 200 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती हा चाललेला आहे. तर 200 ॲव्हरेज हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी एक चांगलं मार्गदर्शक असतं. तर या पर्टिक्युलर ट्रेंडलाईनच्या ब्रेकआउटला आपण या ठिकाणी अदानी पोर्टमध्ये गुंतवणुकीचे डिसिजन घेऊ शकतो. त्यातल्या त्यात आतापर्यंत जेवढे आपण स्टॉक्स बघितले त्या सर्व 4 स्ट्रक्चरमध्ये अदानी पोर्टचं जे स्ट्रक्चर आहे हे त्यातल्या त्यात एक अपिलिंग स्ट्रक्चर आहे आणि जर इंटरेस्टिंग बाईंगच्या पर्स्पेक्टिव्हने मला वाटते आहे. तर तुम्ही साधारणपणे अदानी पोर्टमध्ये या ब्रेकआउटला अराउंड 900 रुपयाच्या आसपास तुम्ही इथं बाईंगचा डिसिजन घेऊ शकता विथ प्रॉपर स्टॉप लॉस. तुमच्या हिशोबानुसार तुमचं जेवढं रिस्क ॲपेटाईट आहे त्याच्यानुसार तुम्ही या ठिकाणी प्रॉपरली रिस्क कॅल्क्युलेट करून तुम्हाला या ठिकाणी डिसिजन घ्यावं लागतील आणि साधारणपणे तुम्ही या 200 ॲव्हरेजचा स्टॉप लॉस म्हणून कन्सिडर देखील करू शकता. त्यानंतर पुढचा जो स्टॉक आहे तो आहे अदानी एनर्जी सोल्युशन. आता अदानी एनर्जी सोल्युशनला पूर्वी अदानी ट्रान्समिशन म्हणायचे, तर त्याचं नाव रिसेंटली चेंज झालेलं आहे. तर याचं जर का स्ट्रक्चर बघितलं तर हे अतिशय होपलेस स्ट्रक्चर आहे, कारण की या ठिकाणी जर का पाहिलं तर ब्रेकडाऊन आलेला आहे तो तिथनं वरती आलेलाच नाही, हा अजगरासारखा या ठिकाणी खाली पडलेला आहे. तर या शेअरकडं किंवा या पर्टिक्युलर चार्टकडं बिलकुल आपल्याला इंटरेस्ट घेण्याची काही गरज नाही किंवा याच्यात काही डिस्कशन करण्याची देखील काही गरज नाही. हा अतिशय होपलेस काउंटर मला सध्या वाटतं आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे अदानी टोटल गॅस. हा त्याचा भाव आहे. अदानी एनर्जी सारखाच हा जो त्याच्या आधीचा आपण पाहिला अदानी एनर्जी सोल्युशन्स त्याच्यासारखाच हा ATGL देखील अदानी टोटल गॅस हा देखील अतिशय वाह्यात स्ट्रक्चर मला या ठिकाणी दिसते. त्यामुळे ह्याच्याकडे पण आपण लक्ष द्यायला नको. कुठल्याही गुंतवणुकीचा या ठिकाणी कुठलाही चान्स नाही आहे. त्यानंतर पुढचा आहे अंबुजा सिमेंट. आता अंबुजा सिमेंट या ठिकाणी 200 ॲव्हरेजच्या वरती देखील आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक ट्रेंडलाईन देखील या ठिकाणी दिसेल. तर या ट्रेंडलाईनच्या ब्रेकआउटला आपण या ठिकाणी एक शॉर्ट टर्मसाठी बाईंगचा विचार करू शकतो, परंतु या ठिकाणी जो मेजर ब्रेकडाऊन जो आलेला होता तो साधारणपणे 500 रुपयाच्या आसपास आपण राऊंडअप पकडू शकतो. तर 500च्या वरती जेव्हा येईल तो त्या चांगली स्ट्रेंथ या ठिकाणी पकडेल तो. परंतु या पर्टिक्युलर अंबुजा सिमेंटला जर आपण नीट पाहिलं त्या ट्रेंडलाईनच्या ब्रेकआउटला आपण शॉर्ट टर्मसाठी स्मॉल स्टॉप लॉसने साधारणपणे स्टॉप लॉस 420-430च्या आसपास या 200 ॲव्हरेजच्या स्टॉप लॉसने आपण या ठिकाणी बाईंगचा विचार करू शकतो. म्हणजे आतापर्यंत फक्त आपल्याला अदानी पोर्ट आणि अंबुजा सिमेंट हे दोन त्यातल्या त्यात बरे चार्ट्स आपल्याला या ठिकाणी दिसलेले आहेत. आता पुढचा चार्ट बघूया, तो आहे AWL म्हणजे अदानी विल्मर. तर अदानी विल्मरमध्ये देखील काही विशेष असं काही स्ट्रक्चर नाही या ठिकाणी. हे देखील एक बेरिश स्ट्रक्चर आहे. कंटिन्युअसली या ठिकाणी हा खालीच आलेला आहे काउंटर आणि जो ब्रेकडाऊन लेवल झालेले होते त्याच्यात देखील तो बराच सध्या खाली चाललेला आहे. त्यामुळे अदानी विल्मरमध्ये देखील कुठल्याही प्रकारची या ठिकाणी गुंतवणुकीची संधी टेक्निकल अनालिसिसच्या दृष्टिकोनातून वाटत नाहीये. त्याच्यानंतरचा पुढचा स्टॉक आहे तो आहे अदानी पॉवर. तर अदानी पॉवरचं खूप इंटरेस्टिंग स्ट्रक्चर आहे. तर इथं 200 ॲव्हरेजच्या वरती व्यवस्थित आलेला आहे आणि
तो जो फॉल झालेला होता तो या ठिकाणी त्यांनी ऑलमोस्ट 80-90% वरती रिकवर केलेला आहे. तर एक जबरदस्त असं स्ट्रक्चर आपल्याला अदानी पॉवरमध्ये दिसते आहे. आणि या ठिकाणी जर का आपण अदानी पॉवरला एक टॉप टू टॉप अशी ट्रेंडलाईन जर का ड्रॉ केली तर या ट्रेंडलाईनच्या ब्रेकआउटला अराउंड 410-415च्या आसपास या ठिकाणी आपण गुंतवणुकीचे डिसिजन्स घेऊ शकतो. साधारणपणे आपण स्विंग लोचे आपण स्टॉप लॉस कन्सिडर करू शकतो. ऑलमोस्ट 100 रुपीची या ठिकाणी रिस्क आहे. प्रॉपरली रिस्क कॅल्क्युलेट करून आपण अदानी पॉवरमध्ये गुंतवणुकीचे डिसिजन घेऊ शकतो. त्याचसोबत या अदानी पॉवरला जर का आपण नीट पाहिलं, जर का आपण याचा ऑल टाइम जर का चार्ट पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की जो मेजर ज्याला ब्रेकआउट आलेला होता तो साधारणपणे मेजर ब्रेकआउट आलेला होता मार्च 22 मध्ये आलेला होता. आणि त्या ब्रेकआउटला त्याच पॉइंटला या निगेटिव्ह न्यूज आल्यानंतर त्याने तिथे टेस्ट केलं, तिथं त्या ठिकाणी रिटेस्ट करून तिथनं ते स्ट्रक्चरवरती जाताना दिसते. त्यामुळे अदानी पॉवरचं देखील स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला एक पॉझिटिव्ह स्ट्रक्चर दिसते. त्यामुळे या ठिकाणी आपण मार्किंग करूया अदानी समूहाचे जे आपण शेअर आतापर्यंत पाहिले तर या ठिकाणी आपण मार्किंग करूया. तर आहे त्यातला इंटरेस्टिंग जो पॅटर्न दिसतोय तो मग आहे अदानी पॉवरमध्ये दिसतोय. त्याचसोबत आपल्याला दिसला होता अंबुजा सिमेंटमध्ये दिसला होता आणि अदानी पोर्टमध्ये. तर असे हे 3 चार्ट्स जे आहेत किंवा 3 कंपन्यांचे जे शेअर्स आहेत हे सध्या हे त्यांचं टेक्निकल पॅटर्न जे ते चांगले वाटत आहेत, टेक्निकली ते मला साऊंड वाटत आहेत त्यातल्या त्यात बाकी इतर कंपन्यांच्या कंपॅरिझनमध्ये. आणि त्यानंतर शेवटचा एक लिंबू शेअर आहे तो म्हणजे आहे NDTV. तर NDTV मध्ये देखील अदानीने या ठिकाणी स्टेक घेतलेला आहे, परंतु याच्यामध्ये देखील कुठलंही प्रॉपरली असं बुलिश स्ट्रक्चर काही या ठिकाणी दिसत नाहीये. तर अशा पद्धतीने आपण आता टोटल 10 शेअर्स आपण या ठिकाणी पाहिले की 10 शेअरचे चार्ट्स आपण पाहिले की हे सर्व जे स्टॉक्स आहेत हे अदानी समूहाशी निगडीत किंवा अदानी समूहामधील आहेत. तर मित्रांनो, मी आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती किंवा जे काही टेक्निकल अनालिसिस मी तुमच्यासोबत शेअर केलं ते तुम्हाला आवडलं असेल. जर का आवडलं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या या पर्टिक्युलर 10 शेअर्सपैकी कुठल्या शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक करू इच्छिता. धन्यवाद.